अंबरनाथ शहरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने शहर अक्षरशः अंधारमय झालं आहे। यामुळे चोरी, लुटमार, महिलांवरील छेडछाड तसेच अपघातांच्या घटनांत वाढ होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असतानाही नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे। या पार्श्वभूमीवर भाजपने काही दिवसांपूर्वी पालिकेविरोधात जनआक्रोश मोर्चा काढून निवेदन सादर केले होते। मात्र नागरिकांच्या मागण्यांकडे पालिकेने दुर्लक्षच केले असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। त्यामुळे आता भाजपने आणखी आक्रमक भूमिका घेतली असून नगरपालिकेला थेट इशारा दिलाय। भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी आज पुन्हा भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सांगितले की पालिकेच्या माध्यमातून 150 ठिकाणी पथदिवे बसवण्याचे कंत्राट देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात कोणत्याच ठिकाणी पथदिवे सुरू झालेले नाहीत। या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे। त्यामुळे पालिकेच्या या कारभाराचा निषेध म्हणून येत्या 25 सप्टेंबर रोजी पालिकेला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय। गेल्या वेळी पथदिव्यांच्या प्रश्नांवर भाजपने आंदोलन केले होते, मात्र त्यानंतरही मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप करण्यात आला। निष्क्रिय पालिका प्रशासनाला आता जाग करण्याची वेळ आली आहे। जर नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित या प्रश्नांवर पालिकेने तत्काळ पावले उचलली नाहीत तर भाजप टाळं ठोकून प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांच्या जागा दाखवून देईल, असा कडवा इशारा करंजुले पाटील यांनी दिलाय। शहरातील अंधारामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीला नागरिक कंटाळले असून पालिकेने या प्रश्नांवर लवकरात लवकर ठोस तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली। की संपूर्ण शहर हे अंधारात आहे। या शहराच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये अंबरनाथची ओळख एक अंधेर नगरी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते। आज गणपतींचे आगमन झाले, गणपतींचे विसर्जन देखील झाले, परंतु रस्त्यावरचे खड्डे प्रशासनाने कोणत्याच प्रकारची कारवाई त्याच्यावर केली नाही। संपूर्ण या शहरामध्ये एखाद्या पालेगावामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला छोट्याच्या छोट्या कचऱ्याची जरी समस्या असली तर त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जावं लागतं तक्रार देण्याकरता। नगरपालिकेला आम्ही गेल्या 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की नगरपालिकेच्या माध्यमातून एक हॉटलाईन नंबर त्या ठिकाणी चालू करा किंवा कॉल सेंटर तुमच्या माध्यमातून चालू करा, ज्याच्यानी त्या कॉल सेंटरचा प्रचार करून एखाद्या व्यक्तीला छोट्या छोट्या कामांसाठी त्या ठिकाणी नगरपालिकेत जायची गरज पडली नाही पाहिजे। परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टींना देखील नगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचं उत्तर किंवा याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली। तसेच गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही सन्माननीय मुख्याधिकाऱ्यांना भेटलो होतो। मुख्याधिकाऱ्यांमधला आम्ही कल्पना दिली की या शहरामध्ये स्ट्रीट लाईटच्या विषयाला घेऊन खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे। कुठंतरी नागरिक जेव्हा स्ट्रीट लाईटचा विषय घेऊन पालिकेत जातात त्यांना न्यायालयीन लढाई चालू असणाऱ्या स्टारलाईट कंपनीचं दाखला देऊन त्या ठिकाणी पळवून लावण्यात येतं। परंतु आमचा जो प्रश्न आहे तो मूळ गाभ्यावर आम्ही हात लावतोय की प्रत्येक ह्या 150 आतापर्यंत झालेल्या 150 प्रकल्पामध्ये फक्त 10च प्रकल्पांमध्ये अस्तित्वात स्ट्रीट लाईट लावण्यात आले। संपूर्ण बिलिंग काढण्यात येतं, एस्टिमेटमध्ये त्याचा उल्लेख असतो, सर्व काही गोष्टी होतात, परंतु अस्तित्वामध्ये स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी दिसतात नाही। या सर्व गोष्टींची कल्पना देऊन सुद्धा गेल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही। 5 ऑगस्ट 2025ला एक समिती गठीत करण्यात आली। हे दुर्भाग्य बघा की त्या समितीच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचं उत्तर हे आतापर्यंत मुख्य अधिकाऱ्यांनाच त्या समितीने दिलं नाही। म्हणजे एखाद्या नगरपालिकेमध्येच असणाऱ्या दस्तावेज तपासणंला 1 महिना किंवा 40 दिवस लागत नाही, परंतु कुठंतरी लक्षात येत आहे की अधिकारीच त्या ठिकाणी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रकारचं योग्य उत्तर किंवा काही देत नाही, कारण याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे। याच्यामध्ये प्रत्येकाचे हात हे माखले गेले भ्रष्टाचारामध्ये आणि ह्या सर्व गोष्टींचा कुठंतरी ह्या शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय। ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेत आपला ठाऊक असेल सर्वांना की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 11 ऑगस्टला खूप मोठा एक मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला होता। खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते। तेव्हा मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या सर्व प्रश्नांचं निवारण हे 1 महिन्याच्या काळात आम्ही त्या ठिकाणी देऊ, परंतु आज आपण पाहू शकतो जवळपास 40 दिवस उलटले, कोणत्याच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही। एवढं साधं नाही तर मुख्य अधिकाऱ्यांमध्ये एवढी सुद्धा हिंमत नाही की त्या ठिकाणी मुख्य अधिकारी हे विषय घेऊन आमच्याशी चर्चेला बसण्याकरता। आम्ही प्रत्येक वेळेस मुख्य अधिकाऱ्यांना भेटायचा विषय केला, मुख्य अधिकाऱ्यांनी काही ना काही विषय घेऊन तिकडून पाय काढण्याचा विषय त्या ठिकाणी, पळ काढण्याचा विषय त्या ठिकाणी केला। या सर्व गोष्टींना लक्षात घेत
या अंबरनाथ शहराच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आम्ही त्या ठिकाणी पण घेतला आहे की यांना 25 सप्टेंबर 2025ला या निष्क्रिय नगरपालिकेला टाळा लावून या सर्व अधिकाऱ्यांना त्यांची जागा त्या ठिकाणी आम्हाला दाखवायची. आपण पाहू शकतात ते टाळे पण या ठिकाणी आम्ही आणले आहेत आणि हाच टाळा त्या ठिकाणी त्या नगरपालिकेवर आम्ही त्या ठिकाणी ठोकणार आहोत. या प्रसंगी भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील, अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत, आपा कुलकर्णी, दिलीप कनसे, संतोष शिंदे, रुपाली लठ्ठे व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.